तर सॉक्रेटिसला फादर ऑफ इथिक्स म्हणजे नीतिशास्त्राचा जनक बोलायचे, बिकॉज ही वॉज अ फर्स्ट टू फोकस ऑन मॉरल क्वेश्चन. म्हणजे नैतिक प्रश्नावर लक्ष केंद्रित करणारा सॉक्रेटिस हा पहिला विचारवंत होता. सॉक्रेटिसने चांगुलपणा म्हणजे काय, न्याय काय आहे, व्यक्तीने आयुष्य कसं जगावं यासारखे नैतिक प्रश्न विचारले. त्याचा विश्वास होता की उत्तम जीवन जगायला नैतिक ज्ञानाची गरज आहे. ही सेट नो थायसेल्फ म्हणजे स्वतःला जाणून घ्या, स्वतःला ओळखा. तो असे म्हणतो की योग्य कृती करायला आधी योग्य काय आहे याचं ज्ञान असणं महत्वाचं आहे. सॉक्रेटिस शिकवतो की सत्ता आणि संपत्तीपेक्षा सद्गुण म्हणजे सद्गुणी असणे खूप महत्वाचे आहे. यामुळे काय झालं की तत्वज्ञानाचा जो भर निसर्गविषयक गोष्टींवर होता तो मानवी स्वभाव आणि नैतिकतेकडे वळला. मानवी स्वभाव, ह्युमन कॅरेक्टर अँड मॉरलिटी, नैतिकता हे केंद्रस्थानी आले तत्वज्ञानामध्ये. सॉक्रेटिस इंट्रोड्यूस इथिकल रिझनिंग थ्रू द डायलॉग म्हणजे सॉक्रेटिसने नैतिक विचार प्रक्रिया संवादाच्या माध्यमातून इंट्रोड्यूस केली. सॉक्रेटिसची ही पद्धत आजही नीतिशास्त्र समजून घ्यायला वापरली जाते. त्यामुळे नैतिकतेवर जो सॉक्रेटिसने जो भर दिलाय त्यामुळे त्याला नीतिशास्त्राचा जनक असं बोलतात.